नमस्कार. लोकायन अकॅडमीच्या पॉडकास्टमध्ये डॉक्टर नवनाथ गव्हाणे यांचं हार्दिक स्वागत. नमस्ते सर, थँक्यू. सर आय एस ऑफिसर आहेत आणि त्यांचं गुजरात हे होमस्टेड आहे. त्यांच्याकडे बरोबर आपण आज अत्यंत महत्त्वाची चर्चा करणार आहोत की ज्याच्यामध्ये आपण वारसा पर्यटन, इतिहास आणि त्यांचे अनुभव शेअर करतील. कळेल सुरुवात? जी सर. वारसा पर्यटन ही नक्की संकल्पना काय आहे? वारसा हेरिटेज टुरिझम अशी संकल्पना आहे की ज्यामध्ये कुठलीही लिगसी की जी नॅचरल असेल, आर्किटेक्चरल असेल, कॉलोनियल असेल, हिस्टॉरिकल असेल और कल्चरल असेल, तर त्या लिगसीला आपण ॲज अ टुरिझमचा बेस पकडून आपण त्यामध्ये जी डेव्हलपमेंट करतो. सो दॅट इज द बेसिक कॉन्सेप्ट की कुठलीही लिगसी असेल की बरोबर जी आहे. खूप काळापासून चालत आलेली आहे, बरोबर आहे. त्याच्याविषयीचं जे टुरिझम असतं त्याला आपण हेरिटेज किंवा कल्चरल टुरिझम असंही म्हणतो. मग ते विकसित करण्याचा काही फायदा म्हणजे? हेरिटेज टुरिझम अशी गोष्ट आहे की जे ऑलरेडी ॲसेट्स आपल्याकडे आहेत बरोबर. आणि त्या ॲसेट्स ज्यावेळेस आपल्याकडे आहेत, तर त्या ॲसेट्स लोकांपर्यंत पोहोचवणं, बरोबर. त्या ॲसेट्स थ्रू जे आपल्या सिव्हिलायझेशनल व्हॅल्यूज आहेत बरोबर किंवा आहे. आपल्या ट्रेडिशन्स आहेत किंवा जे आपले कल्चरल इथोस आहेत, बरोबर. त्यामध्ये भाषाही आली, त्यांचं संरक्षण करणं बरोबर. आणि त्यासोबतच ॲज अ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री म्हणून एक इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी जनरेट करणं, बरोबर आहे. अशी विन विन सिच्युएशन जी आहे त्यामधून विकसित होत राहत असते. अरे गुजरातमध्ये असं हे मोठ्या प्रमाणावर झालंय म्हणजे असं? मला असं वाटतं की गुजरात एक खूप प्रोग्रेसिव्ह राज्य आहे आणि हम्म. त्याच्यामुळं गुजरातमध्ये अशा प्रकारच्या टुरिझमला किंवा ओव्हरऑल टुरिझमलाच एक फार मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि गुजरातमध्ये ते पोटेन्शियल पण आहे. बरोबर. सर्वांनी ऐकलं असेल की भाई कुछ दिन तो गुजारो गुजरात में. बरोबर. तो अशा प्रकारच्या कॅम्पेन्समधून मी तुम्हाला हेरिटेज टुरिझमचं जर उदाहरण सांगायचं झालं तर खूप चांगलं सांगेल ते गिरनार आहे. बरोबर आहे. गिरनार जुनागड एरिया. तर गिरनार हे आपली एक अशी धार्मिक पवित्र भूमी आहे की जी वेगवेगळ्या जे आपण त्याला संप्रदाय म्हणतो बरोबर. त्यांच्यासोबतच ऐतिहासिकरित्या जोडलेली आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की गिरनारमध्ये दत्त प्रदक्षिणेसाठी महाराष्ट्रातली खूप लोक येतात. त्यामुळं गुजरातमध्ये ही संकल्पना वापरण्यात आलेली आहे. आणखी काही उदाहरणं सांगता येतील जसं माधवपूरचा मेळा आहे की ज्यामध्ये बरोबर. कृष्ण रुक्मिणीचा विवाह आहे अच्छा. आणि त्याचं सेलिब्रेशन लोक करत आहेत. बरोबर. एक कन्नेरचा मेळा आहे की ज्यामध्ये पांडवांची जे अरायव्हल आहे त्याच्यासाठी लोक उत्सव करत असतात. ओके. कृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या प्रमाणात केला बरोबर. जातो. गुजरातमध्ये पतंगोत्सव ज्याला आपल्या खास करून जे मकर संक्रांतीच्या वेळेला बरोबर आहे. फार मोठ्या प्रमाणात पतंग उत्सव केला जातो. त्यामध्ये इंटरनॅशनल टुरिस्ट पण खूप मोठ्या प्रमाणात एक्झॅक्टली. येतात. कच्छला जर तुम्ही एक हेरिटेज समजला की ज्यामध्ये तिथले आर्टिसन्स असतील, तिथलं म्युझिक असेल, तिथलं रन असेल, ह्या सगळ्यांचं एक संकलित जे मॉडेल आहे त्यालाही आपण हेरिटेज आणि कल्चरल टुरिझम म्हणू शकतो. तर गुजरातमध्ये या अशा प्रकारच्या टुरिझमसाठी खूप प्रयत्न होतात आणि नवीन नवीन टुरिझम साईट डेव्हलप करण्यासाठी पण सरकार जे खूप असं उत्सुक असतं. हे सगळ्याचं क्षमता, हे पोटेन्शियल महाराष्ट्रामध्ये पण असं वाटतं? आय थिंक महाराष्ट्र खूप मोठं राज्य आहे आणि नक्कीच त्यामध्ये ते पोटेन्शियल आहे. उदाहरण सर्वांना सर्वश्रुत आहे की आपल्याकडे 350 पेक्षा जास्त किल्ले आहेत. बरोबर. जे आपल्यासाठी एक फार मोठं पोटेन्शियल आहे. बरोबर. मला वाटतं अष्टविनायक आहेत. जे आपण ज्योतिर्लिंग म्हणतो 3 ते 4 ज्योतिर्लिंग आहेत. वेस्टर्न घाट आहे. आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे फोक आर्ट्स आहेत. बरोबर. तर मला असं वाटतं की ते आणि 6 युनेस्कोच्या साइट्स पण आहेत. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये पोटेन्शियल खूप आहे अशा प्रकारे आणि ते ऑलरेडी दिसतही आहे. बरोबर. त्याचा रोजगार निर्मितीमध्ये पण फायदा आणि टुरिझम ही अशी इंडस्ट्री आहे की ज्याच्यासाठी कमी स्किलिंग लागतं. बरोबर. फार जास्त तुम्हाला शिक्षणाची गरज नाही पडत. बरोबर. उदाहरण द्यायचं झालं तर हॉस्पिटॅलिटी बिझनेस जसं की हॉटेलिंग बिझनेस वाढतं टुरिझममुळे. त्यामध्ये जर तुम्हाला सर्व्हिस स्टाफ लागतो किंवा त्याच्याशी रिलेटेड जे स्टाफ लागतो त्याला फार जास्त स्किलिंगची गरज असते असं नसतं. बरोबर. आणि फार कमी वेळामध्ये तो स्टाफ जो आहे प्रिपेअर होत असतो. किंवा आपण गाईडचं उदाहरण देऊ शकतो. बरोबर. ट्रान्सपोर्ट, ट्रॅव्हल, लॉजिस्टिक्स त्याचं उदाहरण देऊ शकतो. तर टुरिझम एकमेव कदाचित अशी इंडस्ट्री आहे की ज्यामध्ये खूप कमी वेळात, खूप कमी स्किलिंग्समध्ये खूप चांगल्या पद्धतीनं त्याचं जे एम्प्लॉयमेंट जनरेशन होत असतं. बरोबर आहे. हे जी महाराष्ट्रातला समजा जो वारसा आहे तो काहीसा युद्धांचा आणि त्यामध्ये मर्दानी खेळ आहेत, मग त्यांनाही प्रमोट केलं पाहिजे का आपण? हा नक्कीच. कारण जसं आपण म्हटलं की हे आपली लिगसी आहे. बरोबर. आपलं हेरिटेज आहे, लिव्हिंग लिगसी आहे. बरोबर आहे. कुठलाही किल्ला मर्दानी खेळाशिवाय पूर्ण नाही होऊ शकत. बरोबर. किंवा कुठलाही किल्ला हा त्या संबंधित असलेल्या पोवाड्यांविषयी किंवा स्तुतीविषयी
जे बोललं गेलंय त्याच्याशिवाय पूर्ण नाही होऊ शकत. बरोबर आहे. आपण सगळ्यांनी बाजीप्रभू देशपांडेंचा पोवाडा ऐकलेला असेल. बरोबर. तर तो पोवाडा, पावनखिंड असेल, बाजीप्रभू देशपांडे असतील, त्याच्याशी रिलेटेड इतिहास असेल, त्याच्याविषयी असणारं संशोधन असेल, बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी इंटरलिंक्ड आहेत. आणि ह्यामध्ये विशेष गोष्ट ही आहे की कुठल्याही अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीमध्ये लोकल कम्युनिटीज मेजर स्टेक होल्डर असतात. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे सांगितलं की एम्प्लॉयमेंट जनरेशन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट, पण त्याबरोबर जे लोकल डेव्हलपमेंट आहे, बरोबर की आहे. आपण समजा उदाहरण घेतलं किंवा पावनखिंडीला आपल्याला विकसित करायचं आहे, त्या बाबतीत महाराष्ट्र सरकारनेही माझ्या माहितीनुसार भरपूर प्रयत्न चालू आहेत. पण जसं कुठलंही क्षेत्र विकसित करायचं असेल तर साहजिकच तिथं रोड घेऊन जावं लागणार. बरोबर. त्या रिलेटेड जे काही ईज ऑफ मुवमेंट ज्याला असं आपण म्हणतो, बरोबर आहे. की लोकांचा जो अनुभव आहे बरोबर तो आहे. बेस्ट अनुभव त्यांना कसं देता येईल, त्याच्याशी रिलेटेड असणारे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं असेल, तर ते त्या गोष्टींमुळं लोकल एरिया डेव्हलपमेंट पण फार मोठ्या प्रमाणात होते. जसं स्टॅच्यू ऑफ युनिटी उभं केलं एक मोठं, तसं महाराष्ट्राने करायची गरज आहे असं वाटतं का? मी असं सांगेल की गरजपेक्षा ते पोटेन्शियल नक्कीच आहे आपल्याकडे. पोटेन्शियल तर आहेच. आणि महाराष्ट्रामध्ये ते पोटेन्शियल जे आहे जसं ट्रायबल एरियामध्ये आपण खास करून सातपुडा रेंजेसचा विचार करू शकतो. बरोबर आहे. खास करून ईस्टर्न रेंजेस जे आहेत गडचिरोली त्या एरियामध्ये त्याचा विचार करता येईल. आणि आय थिंक रिसेंटलीच सिंधुदुर्गला पण शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू उभा करण्यात बरोबर आहे. आला. तर बरोबर असे आहे. प्रयत्न झालेले आहेत. एवढंच आहे की जो स्टॅच्यू ऑफ युनिटी जो कॉन्सेप्ट होता तो एक नॅशनलिस्टिक पर्स्पेक्टिव्हनी बरोबर. ध्यानात ठेवून उभा केलेला होता. त्याच्यासोबत जो एरिया होता तो गुजरातचा एक फार अंडर डेव्हलप्ड एरिया होता. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्यांच्या विकासाच्या नव्या वाटा पण त्या एरियासाठी खुल्या उभा झाल्या. झालेल्या आहेत. बरोबर. हा चांगला आयडिया. हा आदिवासींचा इतिहास जो आहे, त्याच्याशी आपल्याला कसं रिलेट करता येईल आणि त्यातनंही आपण काही उभारण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे का? मला असं वाटतं की आदिवासी आणि जे आदिवासी नाहीत हे एक अविभाज्य घटक आहेत आपल्या समाजाचे म्हणा बरोबर. किंवा कुठल्याही राज्याचे, आपल्या इतिहासाचे, लिगसीचे, हेरिटेजचे. खूप उदाहरणं सांगता येईल की जसं भिल राजांनी मराठा हिस्ट्रीमध्ये पण खूप महत्वाची भूमिका पानिपतमध्ये त्यांनी पूर्ण केलेली होती. बरोबर. त्याचबरोबर आता रिसेंटली एक मूवी पण आला होता सोमनाथ यांच्यावर, की त्यावेळेस ओके. जो हमीरदेव गोहिल आहेत त्यांना जे मदत करणारे ट्रायबल्स होते, अच्छा. तेही एक फार मोठी कम्युनिटी होती. म्हणजे मला असं वाटतं की ट्रायबल एरिया आणि कम्युनिटीज हे अविभाज्य घटक आहेत. हे इंटरॅक्शन्स आपलं हजारो वर्षापासून चालू आहे, बरोबर. आजही चालू आहे. बरोबर आहे. मग त्यांनाही पुढे घेतलं पाहिजे का त्यांच्या इतिहासावरही आपण भर दिला पाहिजे. येस, आय थिंक हेरिटेज ट्रायबल शिवाय पूर्ण नाही होऊ शकत. दे बरोबर. आर देअर, ऑलवेज देअर. बरोबर आहे. आता फार चांगली गोष्ट वारली आर्ट्स आहे. बरोबर. ज्या पद्धतीने वारली आर्टचे एक्सेप्टन्स ऑल ओव्हर वर्ल्ड झालेले आहे, दॅट इज Exactly. एक्सेप्शनल. दॅट इज अ ट्रायबल आर्ट. बरोबर. पण साहजिकच आहे की ते जे पोटेन्शियल आहे ते आपण रिअलाइज केलेलं आहे. गुजरातचं खाणं आवडतं की नाही? गुजरात मला असं वाटतं की त्याला आपण एखादा व्यक्ती फूडी असतो तसं ते स्टेटस फूडी आहे. ओके. इंटरेस्टिंग एक गोष्ट सांगू शकतो मी की 9व्या शतकामध्ये एका जैन मुनींनी की कशा पद्धतीनं क्युझिन्स प्रिपरेशन करायला पाहिजे, बरोबर. रेसिपीज कशी पाहिजे, त्याच्याविषयी ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत. त्याच्यामुळं गुजराती समाज व्यवस्थेमध्ये जे जेवण आहे किंवा खाणं आहे किंवा बरोबर. खाद्य संस्कृती आहे त्याला फार महत्व आहे. बरोबर. काही सिटीज अशा आहेत की त्याला फूडी सिटीज म्हणूनच ओळखलं जातं. बरोबर. त्यामध्ये सुरत येतं, वडोदरा येतं, राजकोट येतं, बरोबर. की जिथे तुम्ही संध्याकाळी जर गेलात तर पूर्ण फॅमिलीज घरातलं काहीसं आणि बाहेरचं काहीसं ते सगळं घेऊन बसून फॅमिली सोबत ते एन्जॉय करतात. बरोबर. तर ते आहे. आणि माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की जे काठियावाडी खाणं आहे ते थोडंसं महाराष्ट्रीयन खाण्याबरोबर मॅच करतं. अच्छा. आणि त्याच्यासोबत जर सांगायचं झालं तर जेवण जे लार्जली व्हेजिटेरियन असतं. बरोबर. लोक व्हेजिटेरियन प्रेफर करतात आणि चांगल्या क्वालिटीचं असतं. म्हणजे गुजरातमध्ये तुम्ही कुठेही फिरलात तर हार्डली तुम्हाला असं जेवण भेटेल की जे चांगलं नाही. बरोबर. मोस्टली जेवण जे असतं ते खूप चांगलं असतं. ते असं ते सुरतनु जन्म आणि काशीनु मरण हा, अशी जी म्हणत आहे. सुरतनं जमन, बरोबर. जमन म्हणजे खाणं. बरोबर. त्यामुळे ती फूडी सिटी आहे ती. खाद्य संस्कृतीने भरलेली शहर आहे. त्यातल्यात कुठली डिश जास्त आवडते? मला जे आहे ना ते उंधियो खूप उंधियो. आवडतं. असं विंटर्स मध्ये ते भेटतं आणि त्याच्यासोबत खमण एक ओके. माझा आवडता प्रकार आहे. आणि अजून एक सांगायचं झालं तर एक ढोकळा जे खमण ढोकळा ते सोबतच खाल्लं जातं. तर बरोबर. जनरली उंधियो मला सगळ्यात जास्त आवडतं. बरोबर. काठियावाडमध्येच प्रामुख्याने आणि ऑल ओव्हर गुजरात. बरोबर आहे. हा, पण काठियावाडमध्ये ते एक त्याचा वेगळा फ्लेवर आहे. वेगळा फ्लेवर. उंधियो
उंदीरचं जर महाराष्ट्रीयन कंपॅरिझन असेल तर ते आपलं सगळ्या भाज्या मिक्स करून आपण जे संक्रांतीमध्ये खातो बरोबर. सिमिलर लाईक दॅट तसं ते तशा असतं. इट्स अरे गुड, व्हेरी गुड डिश. अहमदाबादला वर्ल्ड हेरिटेज सिटी, तर असं म्हणजे काय वैशिष्ट्य आहे अहमदाबादचं की ज्याच्यामुळे? अहमदाबादची स्थापना अराउंड 600 वर्षापूर्वी झाली आणि त्या काळामध्ये तिथं छोटी छोटी गावं होती आणि अहमदाबाद असं शहर आहे की जे ट्रेड रूटवर आहे. बरोबर. उत्तर भारतातून तुम्हाला जर व्यापार करायचा असेल युरोपशी, आफ्रिकेशी, गल्फशी, तर बरोबर. तुम्हाला अहमदाबादमधून क्रॉस व्हावंच लागतं. बरोबर आहे. तर ते क्रॉस रोडवर आहे ऐतिहासिकदृष्ट्या. त्याच्यासोबतच जितके काही स्थापत्यशैलीचे प्रकार आहेत, उदाहरण द्यायचं झालं तर सोळंकी असतील, बरोबर. मुघल असेल, प्रतिहार गुर्जर असतील, तर त्या सगळ्या स्थापत्यशैलीचं जे एक त्या काळातली सल्तनतची स्वतःची स्थापत्यशैली बरोबर. होती. जैन स्थापत्यशैली आहे, बरोबर. राजस्थानी आहे. तर त्यांचं एक खूपच सुंदर अमॅल्गमेशन जे आहे तुम्हाला अहमदाबादमध्ये पाहायला मिळतं. बरोबर. किल्ला आहे, पोळ आहे, वेगवेगळ्या वाव्ज आहेत. अडाळची वाव म्हणून खूप सुंदर वाव तिथं बरोबर. आहे आणि अशा त्याच्यासोबत जे काही आर्टिसन्स आहेत त्यांचंही फार मोठ्या प्रमाणात तिथं जे होतं ते स्थायी होते. तर अहमदाबाद अशी सिटी आहे की ज्याची व्हॅल्यू जी आहे की युनिव्हर्सली किंवा वर्ल्डली आपण त्याला प्रोजेक्ट करू शकतो किंवा बरोबर. त्यांच्यामध्ये आहे ती आणि बरोबर. त्याच्यामुळे युनेस्कोने त्याला द फर्स्ट सिटी वर्ल्ड हेरिटेज सिटी ऑफ इंडिया बरोबर. असं म्हणून अहमदाबादला जे आहे ते स्थान दिले. असं महाराष्ट्रातल्या कुठल्या शहरांना नाही क्षमता आहे? मला असं वाटतं की क्षमता बऱ्याच शहरांमध्ये जसं छत्रपती संभाजीनगर आहे, बरोबर. कोल्हापूर आहे, बरोबर. त्याच्यानंतर नांदेड आहे, बरोबर. नागपूर आहे. म्हणजे इथं झाली मोठी शहरं, पण जी छोटी गावं आहेत जसं चोंडी आहे, बरोबर. अहिल्याबाई होळकरांचं जन्मस्थान आहे. ते स्थान तसंच आहे. जुन्नर आहे. जुन्नर आणि आसपासचं क्षेत्र जे शिवाजी बरोबर. महाराजांचं जन्मस्थान आहे. आणि जुन्नर मला वाटतं प्राचीनही तितकंच आहे. तितकंच आहे. त्यासोबत एक इंटरेस्टिंग आहे की जे धाराशिव जिल्ह्यामध्ये तेर म्हणून गाव आहे. बरोबर. तर त्यामध्ये आजही प्राचीन काळातल्या वस्तू मिळतात. बरोबर. वेगवेगळ्या प्रकारच्या मंदिरांचे प्रकार आहेत. फर्स्ट बरोबर. ब्रिक टेम्पल, परहॅप्स वन ऑफ द अर्लिएस्ट ब्रिक टेम्पल्स तेरमध्ये पाहायला भेटतं. तर त्रिविक्रम. तर असे त्रिविक्रम मंदिर. तर अशी छोटी-छोटी गावं पण आहेत की जी आपण हेरिटेज टुरिझमच्या स्कोपमध्ये घेऊन येऊ शकतो. अरे वाह! मग ही जी म्हणजे गुजरातमध्ये असं म्हटलं जातं की म्हणजे एंटरप्रेन्योरशिप स्किल खूप आहे. हां. आणि महाराष्ट्रामध्ये समजा स्किल्ड मॅनपॉवर आहे. मॅनपॉवर. असं दोन्ही एकत्र येऊन म्हणजे समजा आपण काय करू शकतो का? आय थिंक त्याचं बेस्ट एक्झाम्पल मुंबई आहे, की ती वर्क्स हार्ड वर्किंग स्किल्ड मॅनपॉवर ऑफ बरोबर आहे. महाराष्ट्र अँड ऑल अक्रॉस इंडिया, की ज्याचं गुजराती एंटरप्राइजिंग स्किल्स सोबत जे बरोबर आहे. सुंदर अमॅल्गमेशन आहे, दॅट इज बरोबर. मुंबई इज द बेस्ट एक्झाम्पल. आणि मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात हे एकत्रित येणं गरजेचं आहे. बरोबर. आता मी मूळचा महाराष्ट्र आहे, जन्मभूमी महाराष्ट्र आहे, कर्मभूमी गुजरात आहे. पण महाराष्ट्रामध्ये मी पहिल्यापासूनच हे सांगतो की इतिहासांविषयी प्राऊड असणं चांगली गोष्ट आहे. बरोबर. आपल्या संस्कृतीविषयी, आपल्या भाषेविषयी हे खूप चांगलं आहे की आपण बरोबर. स्वाभिमानी आहोत. त्याच्यासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये जे आहोत कॉन्शियस आहोत. बरोबर. परंतु जर एंटरप्रेन्योरशिप स्किल नसेल बरोबर. किंवा त्या पद्धतीचे जे एरियाज आहेत ते एक्सप्लोर करण्याची आपल्यामध्ये मानसिकता नसेल, तर कदाचित ह्या गोष्टी स्टॅग्नंट पण होऊ शकतात. बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला प्रोएक्टिव्हली की ज्या आपल्याकडे पोटेन्शियल आहे, त्या पोटेन्शियलला रिअलाईज करून वेगवेगळे बिझनेसचे एरियाज पण शोधणं तितकंच गरजेचं आहे. हेरिटेज टुरिझम आपण म्हणू शकतो. बरोबर. त्यातलाच एक मुद्दा आहे. आता खाण्याचाही मुद्दा निघाला होता. तर मला असं वाटतं की जे महाराष्ट्रीयन फूड आहे, त्याच्याविषयी पण फार प्रमाणात लोकांना माहिती माहिती नाही. नाही. पुरणपोळी, वडापाव याच्या अलीकडं आय डोंट थिंक की महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना जे असं माहिती नाही. वेगवेगळ्या क्षेत्रातले जे क्विझिन्स आहेत, कोकणी असेल, नागपुरातले, विदर्भातले असतील, खानदेशातले असतील, मराठवाड्यातले असतील, कोल्हापूरचे असेल, तर त्यांची प्रत्येकाची वेगळी खाद्य संस्कृती आहे, क्विझिन्स आहेत, व्हरायटी आहे. बरोबर आहे. ते अनफॉर्च्युनेटली कोणी एंटरप्राइजिंग व्यक्ती बरोबर. जर भारतभर समोर घेऊन जात असेल, तर एक इंटरेस्टिंग स्टोरी असेल ती पण. एक्झॅक्टली. आज आपण जसं साऊथ इंडियन फूड विषयी जे काही त्यांचे वेगवेगळे आउटलेट्स आहेत, तसं मी पाहिलेलं नाहीये की महाराष्ट्रीयन फूड विषयी तशा प्रकारचे आउटलेट्स जे आहेत, ते आपण लोकांसमोर घेऊन गेलो आहेत. बरोबर. तर मला असं वाटतं की तो महाराष्ट्रीयन क्युझिन्सला भारतभर घेऊन जाणं किंवा जगभर घेऊन जाणं हे पण मला असं वाटतं की एक्सटेन्शन ऑफ हेरिटेज टुरिझमच असेल. एक्झॅक्टली. बरोबर. आणि त्याने रोजगारी पण उत्पन्न होते आणि जे
वर्षानुवर्ष जे आपले खाद्य संस्कृती विकसित झालेली आहे, बरोबर ती आहे. आपण जगासमोर मांडतोय. बरोबर आहे. मराठवाड्यातल्या किल्ल्यांविषयी विचारत होतो, की किल्ले मराठवाड्यातले जे आहेत, त्यांनाही खूप क्षमता आहे का पोटेन्शियल आहे? आणि मराठवाड्यातल्या किल्ल्यांमध्ये एक विशिष्ट बाबत आहे, त्यांना आपण भुईकोट जनरली म्हणतो. हं, हं. हे मराठवाड्याची जिओग्राफी अशी राहिलेली आहे की इट इज फ्रंटियर बरोबर फ्रंटियर आहे. येते, की जसं बहामनी सुलतान असतील किंवा मुघल असतील त्यांच्यामधलं फ्रंटियर आहे. आदिलशाह असेल किंवा निजामशाह आहे त्याच्यामधलं फ्रंटियर आहे. बरोबर आहे. कुतुबशाह आणि आदिलशाह त्याच्यामधलं फ्रंटियर आहे. नंतरच्या काळामध्ये पेशवा मराठा आणि निजाम निजाम. यांच्यामधलं फ्रंटियर येतं. त्याच्यामुळे त्याचं एक विशिष्ट जिओग्राफी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बालाघाटचे डोंगर आणि ज्या नद्या आहेत बरोबर. त्यांच्या दृष्टीने त्यांची रचना केलेली आहे. त्याच्यामुळं जर कोणी असं म्हटलं की भुईकोट किल्ले, त्याच्यातही मराठवाड्यातल्या किल्ल्यांना एक वेगळं स्थान असेल. बरोबर आहे. आपल्याकडे जसं सह्याद्रीत वेस्टर्न घाटमध्ये गिरिदुर्ग असतात. बरोबर आहे. पण त्यांचं जे नेचर ऑफ कन्स्ट्रक्शन आहे किंवा कन्स्ट्रक्शन फिलॉसॉफी आहे किंवा यूज आहे, तो स्लाइटली मराठवाड्याच्या किल्ल्यांपेक्षा वेगळा आहे. वेगळं आहे. मराठवाड्यांमध्ये खूप सुंदर किल्ले आहेत. देवगिरी सगळ्यांना माहिती आहे. देवगिरी, बरोबर. दौलताबाद, परांड्याचा किल्ला आहे की जो ॲज ज्याला आपण डबल कोटाची रचना म्हणतो तशा पद्धतीने बांधलेला बरोबर. किल्ला आहे, जो की सिक्युअर आहे. परांड्याच्या किल्ल्याविषयी फोकलोर असं आहे की तिथं कधी लढाई झालेली नाही. बरोबर. पण फार मोठी लढाई जो आदिलशाह शिवाजी महाराजांच्या विरुद्ध चालून आलेला होता त्याच्यामध्ये आणि ज्यावेळेस औरंगजेब सुभेदार होते त्यावेळेस त्यांच्यामधली फार मोठी लढाई परांडा किल्ल्यात झाली. बरोबर आहे. औसा किल्ला आहे. त्यात धारूरचा किल्ला खूप जास्त सुंदर आहे आणि कधी कधी मला म्हणावं लागतं की दुर्दैवाने आपल्याला माहिती नाही की धारूरच्या किल्ल्याचं महत्व आणि त्या बरोबर. ठिकाणी घडलेल्या घटना. उदगीरचा किल्ला आहे, तर नळदुर्ग आहे बरोबर आहे. आणि यांच्यामध्ये फार विशिष्ट रचना आहे की ते किल्ले कधी कधी जलदुर्ग पण होतात, कधी बरोबर आहे. गिरदुर्ग पण होतात, कधी भुईकोट पण होतात. बरोबर आहे. खर्ड्याचा किल्ला आहे की जिथे प्रसिद्ध लढाई घडलेली होती. बरोबर आहे. तर अशा आणि हे सगळे जे साईट्स आहेत ते आपलं लिगसी रिप्रेझेंट करतात. एक्झॅक्टली. मराठवाड्याची, महाराष्ट्राची, दक्षिणेची, दख्खनची. मला असं वाटतं की नक्कीच त्याचं एक वेगळं स्थान आहे. बरोबर आहे. किंवा त्याला अजून चांगल्यावर लेसर लाईट लावून किंवा अशा प्रकारे त्याचा इतिहासावर हे करून येस आणि चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवून येस आणि तिकीट लावून. हा म्हणजे साहजिकच आहे, जसं आपण हेरिटेज टुरिझमचा विचार करतोय की जर उदाहरण द्यायचं झालं तुम्ही खर्ड्याच्या किल्ल्याला व्हिजिट करताय बरोबर आहे. आणि जर तुम्ही लाईट अँड साऊंड शो मध्ये जे 1795 इफ आय एम नॉट रॉंग हो. त्या लढाईचं जर तुम्ही लेझर लाईट अँड साऊंड शो जर लोकांना किल्ल्याच्या भिंतीवर दाखवला एक्झॅक्टली. तर मला वाटतं त्याची मजा वेगळीच असते. बरोबर आहे. टुरिझम अल्टिमेटली काय आहे की वी गो फॉर सम ट्रॅव्हल बरोबर आहे. टू लर्न समथिंग और फील समथिंग और हॅव आवर ओन स्टोरी. म्हणजे बरोबर. माझी एक स्टोरी असते की जी मी त्या यात्रेमध्ये घेऊन येतो, तर तो अनुभव आपल्याला समृद्ध करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि तसं पोटेन्शियल ऑलरेडी आपण पाहतोय आहे ते. इतिहास विषय युपीएससी मध्ये घेतला ऑप्शन म्हणून म्हणजे आवड होती म्हणून घेतला. हा म्हणजे तसं मेडिकल सायन्स शिकलो मी ग्रॅज्युएशन मध्ये, पण इतिहास कदाचित लहानपणापासून या गोष्टींचा फार जास्त प्रभाव मनावर होता. बरोबर आहे. आवडही होती आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम असं वाटलं की मी याला जस्टिफाय करू शकेल. बरोबर आहे. युपीएससी मध्ये आवड असणं एक ठीक आहे, पण त्या विषयाला युपीएससीच्या पॅटर्न मध्ये तुम्हाला जस्टिफाय करता येईल का? बरोबर आहे. तो मुद्दा होता आणि मला असं त्यावेळेस वाटत होतं की हा मी करू शकेल. त्यामुळे जितके मी अटेम्प्ट दिले त्यामध्ये इतिहास विषयाला कन्सिस्टंटली चांगले मार्क्स आले. अरे वा. त्याच्यामुळे मी तो चूज मग आता प्रशासनात काम करताना इतिहासाचा फायदा होतो. आय थिंक हा जसं बाबासाहेबांनी सांगितलंय की इतिहासापासून धडा घेणं गरजेचं असतं, बरोबर आहे. नाही तर वर्तमान तुम्हाला धडा शिकवतो. त्यामुळं इतिहासाचा असं होतं की उदाहरण द्यायचं झालं तर मी आता सुरेंद्रनगर या ठिकाणी वडवान नावाचा एक छोटा किल्ला आहे. बरोबर. की जो तिथल्या झाला राजवंशाने बांधला. बरोबर आहे. आता त्या वडवांविषयी मी आल्यानंतर ज्यावेळेस जाणून घेतलं तर त्यावेळेस आम्ही सेम हे हेरिटेज टुरिझम डेव्हलपमेंट करण्यासाठी प्रयत्न बरोबर. केले की तिथे हेरिटेज वॉक काढला, ज्या एनजीओज होते त्यांना हायर करण्याचा प्रयत्न केला, अरे वा. लोकांना जोडण्याचा प्रयत्न केला, थोडंफार एन्क्रॉचमेंट्स होतं ते हटवण्याचा प्रयत्न केला आणि लोकांमध्ये हा विचार नेला की ही वस्तू आपलं हेरिटेज तर आहेच, आपली बरोबर. लिगसी तर आहेच, पण ही एक मिनिंगफुल इकॉनॉमीचं साधन पण बनू शकते. बरोबर आहे. तर मला असं वाटतं की इतिहासाची आवड असणं आणि तुमचं काम याचं एक ब्लेंडिंग जे आहे अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्हाला पाहायला भेटतं. अरे वा. सौराष्ट्र आणि महाराष्ट्र असं काही नावापासून काही म्हणजे समांतर आहे? हा ते खूप इंटरेस्टिंग आहे. दोघांमध्ये राष्ट्र हा शब्द यूज केला जातो आणि सौराष्ट्र म्हणजे जो काठेवाड सौराष्ट्र प्रदेश आहे, वेस्टर्न पार्ट ऑफ गुजरात, त्यामध्ये हे मानलं जातं की भारतामध्ये 2 क्षेत्र अशी आहेत की ज्यामध्ये राष्ट्र हे नाव लावण्यात येतं आणि त्याचं कारण असं आहे की ती लोक कधी कोणाला पाईक झालेली नाही. बरोबर आहे.
त्याच्यामुळं दोघांना कम्पेअर केलेलं जातं. त्यामुळेच मी जसं म्हटलं की काठियावाडी जेवण आणि महाराष्ट्रीयन जेवण तुम्हाला थोडंफार एक Similar लाईनमध्ये वाटेल. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे तिथं एक खूप मोठे कवी होऊन गेले. राष्ट्रकवी त्यांना म्हणलं गेलेलं आहे, झवेरचंद मेघानी. ओके. तर त्या झवेरचंद मेघानीने काठियावाडी भाषेमध्ये म्हणजे अच्छा. गुजराती डायलेक्टमध्ये, ओके. गुजरातीचा जो काठियावाडी डायलेक्ट आहे त्याच्यामध्ये शिवाजीनु हालरडू अच्छा. अशा प्रकारचं, ज्याला आपण पाळणा म्हणतो, बरोबर आहे. तो त्यांनी लिहिलेला आहे. अरे वा! त्याच्यामुळं शिवाजीचा हालरडू हा पाळणा जो आहे किंवा हे जे गीत आहे हे खूप आदराने, खूप अच्छा. उत्साहाने आणि ज्याला असं म्हणता येईल की स्वाभिमानाने, अभिमानाने बरोबर आज आहे. काठियावाडमध्ये गायलं जातं. बरोबर. आणि ते मी जितके आपण कल्चरल प्रोग्राम्स मध्ये जातो त्यामध्ये खूप त्याला महत्वाचं स्थान आहे. गुजरातवर महाराष्ट्राचा कितपत प्रभाव पडलाय? गुजरातमध्ये महाराष्ट्राचा प्रभाव कितपत आहे? असं मला म्हणजे मला असं वाटतं की दोन्ही असे क्षेत्र आहेत की जे ऐतिहासिक काळापासून, प्राचीन काळापासून दे आर ऑलवेज टुगेदर. म्हणजे जसं आपण राजसत्ताचा विचार केला, इव्हन कॉलोनियल हिस्ट्रीचा विचार करायला गेला, तर दे ऑलवेज वर्क ॲज अ युनिट. एक युनिट म्हणूनच त्यांनी काम केलेलं आहे. इथले काही जी ऐतिहासिक व्यक्ती किंवा घराणी आहेत, जसं गायकवाड घराणे बडोद्यामध्ये स्थायिक झालेले आहेत. तर त्यामुळं थोड्याफार प्रमाणात नक्कीच आहे की जसं तुम्ही खास करून साऊथ गुजरात आणि खानदेश याला जर तुम्ही पाहायला गेलात तर तुम्हाला दोघांचं मिक्स मिळेल. खाण्यामध्ये, बोलण्यामध्ये, भाषेमध्ये, प्रभावामध्ये, अहिराणीमध्ये ते तुम्हाला ते प्रभाव जाणवायला लागतो. महाराष्ट्राचा प्रभाव पेक्षा मी असं म्हणेल की एक शेअर्ड आपली एक संस्कृती आहे या दोन्ही क्षेत्रांची, ज्याच्यामध्ये भाषा पण आहे. जसं गुजराती आणि मराठी म्हणजे मला बऱ्याचदा वाटतं की ते सिस्टर लँग्वेजेस आहेत. एक्झॅक्टली. जर कुठला मराठी माणूस गुजरातमध्ये 15-20 दिवस राहिला किंवा गुजराती महाराष्ट्रामध्ये काही काळ राहिला तर ते इझिली सेन्स बनवून घेतात की हे काय बोललं जात आहे. बरोबर आहे. म्हणजे मला असं वाटतं की ते एक रिझन आहे की जे आपली शेअर्ड जे हेरिटेज आहे किंवा शेअर्ड जे आपले सिव्हिलायझेशन आहे त्याला ते रिप्रेझेंट करतं. गुजरातमधली पूर्व भागातली जी मंदिरं आहेत, खास करून शिव मंदिर आहे, ती खूप राष्ट्रकूट काळामध्ये बांधली गेली. अच्छा. ती आजही मंदिरं खूप चांगल्या पद्धतीने तिथं आहेत. वैष्णवाचा जास्त प्रभाव आहे का गुजरातवर? मला असं वाटतं की ते थोडंसं जिओग्राफिकली डिस्ट्रीब्युशन पाहता येईल. म्हणजे जसं जर तुम्ही गिरनार पाहायला गेलं तर ते शैव जागा आहे, शिव आणि शक्तीचं जागा आहे ती. ओके. पण जसं स्वामीनारायण संप्रदाय आहेत, जैन संप्रदाय आहेत किंवा जे बाकीचे वैष्णव संप्रदाय आहेत, द्वारका आहे, तर त्याच्यावरून असं वाटतं की वैष्णवांचं पण तिथं तितकं स्थान आहे. परंतु रफली आपण असं बोलू शकतो की जे ईस्टर्न पार्ट आहे, ईस्टर्न पार्ट जो आहे दॅट इज शिव आणि शक्तीचे उपासक आहेत ते. अंबाजी मंदिर असेल, बहुचराजी असेल, पावागडचे महाकाळी असेल आणि त्या काळामध्ये त्या एरियामध्ये असणारी खूप सारी शैव मंदिरं. लाकुलिश पण गुजरातचेच होते, जे ईस्टर्न पार्ट ऑफ लाकुलिश मध्ये राहत होते. आणि वेस्टर्न मध्ये थोडासा प्लेन आहे, थोडंसं बिझनेस रिलेटेड ज्यादा तिथं कम्युनिटीज राहिल्या, त्यामुळे वैष्णवांचा प्रभाव तिथं जास्त दिसायला लागतो. ओके. थोडंसं जिओग्राफिकली आपण ते सांगू शकतो. बौद्ध धर्माचा प्रभाव काय आहे अजून गुजरातवर? प्रभाव थोडंसं अवघड होईल, पण जसं खूप महत्वाची ठिकाणं बौद्ध धर्माची तिथं होती, जसं वडनगर आहे, ऑनरेबल PM सरांचं होमटाउन, तर तिथं खूप मोठी मॉनेस्टरी पण भेटलेली आहे. शर्मिष्ठ तळाव म्हणून आहे, खूप सारे फेमस बुद्धिस्ट मॉन्क्स तिथं व्हिजिट केलेले आहेत. सेम गिरनारमध्ये पण खूप साऱ्या बुद्धिस्ट केव्ज आहेत. खास करून जे कोस्टल टाउन्स आहेत त्यामध्ये बुद्धिस्ट केव्ज पाहायला भेटतात. तर म्हणजे जे बुद्धिस्ट हेरिटेज आहे ते गुजरातमध्ये पाहायला मिळतं. बरोबर आहे. आणि जैन धर्मासाठी उत्तर भारतातलं शेवटचं समजा महत्वाचं हे ठिकाण म्हणजे एकदम टिकून राहिला धर्म म्हणजे आय थिंक जैन कम्युनिटीज गुजरातमध्ये आय थिंक असं समग्र भारतामध्येच असेल, पण पर्टिक्युलरली गुजरातचं बोलायला गेलं तर ते पहिल्यापासून तिथं खूप, जसं मी वडवानचं उदाहरण सांगितलं, वडवान युज टू बी द मर्कंटाईल सिटी. की जे जैन कम्युनिटीज तिथं आल्या, त्यांनी ते ट्रेडिंगचा बिझनेस केला. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ते ग्रो झालं सिटी. आणि अशा भरपूर सिटीज आहेत, पालिताना आहे, तुम्ही वेल नोन प्लेस ऐकलेली असेल. तर मला असं वाटतं की पर्टिक्युलरली सौराष्ट्र काठियावाडमध्ये जैन कम्युनिटीज ज्या आहेत प्राचीन काळापासून तिथं आहेत आणि ते आजही तितक्याच फ्लरिशिंग. चालुक्य सोळंकीने सपोर्ट दिल्यावर मग अजून चांगलं त्याला म्हणजे स्थैर्य. आणखी त्या म्हणजे जनरली असंच होतं की जसं शेती करायची तर
शेती करणाऱ्या लोकांना स्थायिक केलं गेलेलं आहे. बरोबर आहे. जिथं बिझनेस करण्याची गरज होती तिथं जैन बिझनेस कम्युनिटीज सारख्या ज्या आहेत त्यांना तिथं पाचारण केलं गेलेलं आहे. बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की जे 1000 वर्षापूर्वी पहिले जे काही मायग्रेशन झालं ते लार्जली या मोटिव्हमधूनच झालं. बरोबर आहे. टू क्रिएट इकॉनॉमीज वी नीड पीपल करेक्ट. and to identify those people, calling those people to come to in my area. करेक्ट. अशा प्रकारचे मायग्रेशन त्या काळात कॉमनली झाले असं वाटतं. दत्त संप्रदाय हा महाराष्ट्र आणि गुजरात दोन्हीकडे कॉमन एकदम इंटरेस्टिंग हा. हे डेव्हलपमेंट. हा काय कारण जसं मी उदाहरण सर सांगितलं गिरनार जे प्राचीन तपोभूमी आहे त्यामध्ये दत्त महाराजांचं मंदिर आहे, गोरक्षनाथाचं आहे, बरोबर. अंबादेवीचं मंदिर आहे. आणि जे उत्तरेमध्ये नाथ संप्रदाय किंवा गुरुशिष्य परंपरा आहे बरोबर आहे. त्यामध्ये खास करून जे दत्त म्हणून आहेत त्यांना गुरूंचं फार मोठं स्थान भेटलेलं आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळं जे शैव संप्रदायांचा प्रभाव आहे हा दत्त संप्रदायाशी लिंक आपल्याला Link. करता येतो. दुसरं असं आहे की जसं आपल्याकडे भागवत धर्माची वारी परंपरा आहे बरोबर आहे. त्यामध्ये पंढरपूरला विठ्ठल भक्तीसाठी लोक वारी करून जातात. हे फार इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे की दक्षिणेतली भक्ती परंपरा आली, बरोबर आहे. उत्तरेतली गुरुशिष्य परंपरा आली आणि ज्ञानेश्वरांनी ज्यावेळेस भगवद्गीतेला भावार्थ दीपिका बनवलं बरोबर. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ते जे ज्ञान आलं तर तो ग्रंथ म्हणूनच गुरु म्हणूनच आलं. बरोबर. त्याच्यामुळं जितके काही भागवत धर्मीय आहेत ते विठ्ठलाला जे आहेत ते पर्सनल गॉड म्हणून वर्शिप करतात. बरोबर. पण त्याच सोबत भगवद्गीता, हरिपाठ किंवा भावार्थ दीपिका ह्यांना गुरु म्हणून पण तितकं स्थान मिळतं. बरोबर. त्याच्यामुळं भागवत धर्म जो आहे तो एक खूप सुंदर ब्लेंड आहे नॉर्थ आणि साऊथचा. की विठ्ठल सर्वांना माहिती आहे की पंढरपूरमध्ये विठ्ठल महाराज जे आहेत, विठ्ठल ईश्वर जे आहेत ते दक्षिणेतून आले आहेत. बरोबर. आपण कानडा विठ्ठल म्हणतो. बरोबर. म्हणजे जे कन्नडिगा आहेत ते महाराष्ट्रामध्ये आले, त्यांचं वर्शिप महाराष्ट्रीयन करतायत बरोबर. आणि त्या वर्शिपची जी पद्धती आहे ते खूप सुंदर ब्लेंड आहे नॉर्थ आणि बरोबर. साऊथचं, की ज्यामध्ये भक्ती परंपरा, नाथ संप्रदाय जसा ज्ञाननाथ आपण म्हणतो ज्ञानेश्वरांना, बरोबर. त्यांचे गुरु निवृत्तीनाथ होते, बरोबर. ते नाथ संप्रदाय होते, शैव होते. बरोबर. पण जे शैव परंपरेतली लोक जे विठ्ठल जो वैष्णव आहेत बरोबर. त्यांची भक्ती करत आहेत. बरोबर. त्याच्यामुळं हे एक त्याला असं महासमन्वयक म्हणतो आपण, बरोबर. की शैव पण आहेत, वैष्णवही आहेत, नाथ परंपरा आहे, गुरुशिष्य परंपरा आहे, भक्ती परंपरा आहे, बरोबर. गुरु पण आहेत, ग्रंथ पण आहेत, बरोबर. यात्रा पण आहे. बरोबर. आणि त्या 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 पूर्ण यात्रेमधला जो अनुभव आहे, जी अनुभूती आहे, बरोबर. ती भक्ती आहे. बरोबर. त्या काळात मला असं वारकरी संप्रदायाबरोबर महानुभाव संप्रदाय जो आला त्याचा प्रसिद्ध व्यक्ती चक्रधर जी. हे गुजरात मधलेच अच्छा. होते. ओके. आणि मग तो त्या संप्रदायाचा आज काही वाटतं गुजरातमध्ये आहे काही? मला असं वाटतं की जे तुम्ही आता जे वैष्णव संप्रदायांचं जे उदाहरण दिलं मला वाटतं की ते नक्कीच आहे. जसं आज स्वामीनारायण संप्रदाय जो आहे ऑल ओव्हर वर्ल्ड जगामध्ये, गुजरातमध्ये, भारतामध्ये आहे. तर मला असं वाटतं की ती जी वैष्णव विचारधारणा आहे त्या बरोबर. काळातली त्याचं ते लिगसी पुढे घेऊन जात आहेत. ओके. तर ते नक्कीच आहे. स्वामीनारायण संप्रदाय म्हणजे त्यांचं मेन देव कुठला आहे असं काही म्हणजे देव अशी कन्सेप्ट आहे? ते जसं मी म्हटलं की उत्तरेमध्ये जे गुरु शिष्य परंपरा आहे त्या बेसिसवरच तो वैष्णव संप्रदाय आहे आणि खूप स्ट्रिक्ट कोड ऑफ कंडक्ट असतो. बरोबर. एक ज्याला असं म्हणते खूप मोठं काम आहे स्वामीनारायण संप्रदायांचं. व्यसनापासून लोकांना दूर करणं असेल बरोबर. किंवा समाजामध्ये सौहार्द उभा करणं असेल, शिक्षण देणं असेल, संस्कार देणं असेल, म्हणजे फक्त मंदिर असणं, फक्त संप्रदाय असणं त्याच्याही पलीकडे जाऊन स्वामीनारायण संप्रदायाने समाज बांधणीसाठी खूप काम केलंय आणि ते आजही करतायत. बरोबर. त्यामुळे त्यांचं तसं म्हणजे महत्व खूप महत्व आहे आजही. तसं कम्पॅरेबल महाराष्ट्रात कुठला संप्रदाय म्हणता येईल? स्वामीनारायण यांच्यासोबत तर अवघड आहे कारण स्वामीनारायण जी संस्था आहे ती खूप वेल ऑर्गनाइज, प्रोफेशनल अँड इक्वली काय म्हणतात त्याला की कल्चरली वेल डिफाईन्ड संस्था आहे. महाराष्ट्रामध्ये मला जसं कंपॅरिझन सापडत नाहीये. पण चळवळ म्हणून मला वाटतं वारकरी संप्रदाय जो आहे. पण हा जे तोच मुद्दा होता की जो त्यांचा हार्द आहे, जे त्यांचे विचार आहेत, बरोबर, त्या विचारांशी मेळ खाणारा वारकरी संप्रदाय. बरोबर. वारकरी संप्रदायामध्ये जसं मी म्हटलंय की ते खूप जास्त महासमन्वयाचा रोल जो आहे तो विठ्ठल भक्तीने भारतीय इतिहासामध्ये आणि समाज मनामध्ये जो उभा केलेला आहे त्याचं एक वेगळं स्थान आहे. बट वैष्णव संप्रदायाच्या कंपॅरिझन मध्ये आपण वारकरी संप्रदायाला ठेवू शकतो. बरोबर, बरोबर.
पॉलिसी मेकिंग मध्ये तुला काय रस होता म्हणजे गव्हर्नमेंट इम्प्लिमेंटेशन असं म्हणतो आपण म्हणजे हा म्हणजे आमच्या सर्व्हिसमध्ये सुरुवातीचा काही काळ जो असतो तुम्ही फील्डवर काम करता एक्झॅक्टली आणि त्यानंतर तुम्ही पॉलिसी लेवलला जाता. बरोबर आहे. पण मध्ये कोविड आलं, मी डॉक्टर होतो. डॉक्टर माझं MBBS ग्रॅज्युएशन आहे. तर एक थोडीशी अशी संधी मिळाली, की अच्छा. त्याच्यामध्ये थोडा वेळ आपल्याला कॉन्ट्रिब्यूट करता येईल, ओके. शिकता येईल. तर असं झालेलं आहे. त्याच्यानंतर मी MD गुजरात मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशन होतो. बरोबर तर त्यामध्ये ते औषधांचं पर्चेस असतं, बरोबर. जे लॉजिस्टिक मॅनेजमेंट असतं किंवा त्याचं जे फायनलायझेशन ऑफ लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन असतं, बरोबर. रिक्वायर्ड मेडिसिन असतं. ते जे पॉलिसी मेकिंग असतं त्यामध्ये एक इम्पॉर्टंट लर्निंग एक्सपिरियन्स माझा होता. ओके. तर इट्स ऑलवेज मिक्स की पॉलिसी मेकिंग अँड इम्प्लिमेंटेशन. जर तुम्ही इम्प्लिमेंट केलंय, तो अनुभव तुम्हाला आहे, तर तुम्ही त्याच्यामधले मुद्दे लक्षात घेऊन पॉलिसी एक्झॅक्टली मेकिंग करू शकता, त्या लेवलला तुम्ही शकता म्हणजे घेऊ शकता. बरोबर. बरोबर. प्रशासनात ते फरक आढळतो का? गुजरातमधलं प्रशासन आणि महाराष्ट्रामधलं प्रशासन ऑब्झर्वेशन आहे. मला असं वाटतं की दोन्ही स्टेट्स खूप प्रोएक्टिव्ह, प्रोग्रेसिव्ह स्टेट्स आहेत. बरोबर आहे. ज्यावेळेस बॉम्बे स्टेट होतं, त्यावेळेस दोन्ही स्टेट मधला मेजर एरिया जो होता एकच ऍडमिनिस्ट्रेशन खाली होता बरोबर आहे. आणि जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप आहे तेही सेमच आहे. बरोबर आहे. म्हणजे फार काळापर्यंत गुजरातमध्ये बॉम्बे ऍक्ट्स जे असायचे ते इम्प्लिमेंट केले जायचे. आता बरोबर. त्याच्यामध्ये थोडा थोडा बदल झालेला आहे. तर मला असं वाटतं की जो माइंडसेट आहे किंवा जी फिलॉसॉफी आहे की लोकांना सर्व्हिस द्यायची आहे किंवा डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशनला बिल्ड करायचं आहे बरोबर आहे. किंवा व्यापार उद्यम यांना विकसित करायचं आहे. बरोबर आहे. या ज्या फिलॉसॉफीज आहेत किंवा माइंडसेट आहे दोन्हीमध्ये आय विल से की खूप मोठ्या प्रमाणात Similar आहे. सिमिलरच आहे. कोऑपरेटिव्ह मुवमेंट सुद्धा दोन्ही राज्यांमध्येच प्रामुख्याने तो एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे सर की महाराष्ट्रामध्ये मला आजच्या स्थितीला जितकी माहिती आहे तेवढी कोऑपरेटिव्ह मुवमेंट्स यशस्वी होताना दिसली नाहीये. ओके. गुजरातमध्ये पण ती जसं अजून चांगली आहे म्हणजे. गुजरातमध्ये ती अजूनही तितकीच मजबूतीनं ओके. आहे. जसं अमूलची आपण बरोबर आहे. उदाहरण देतो. तर अमूलमध्ये जसं मी अगोदर एका जिल्ह्यामध्ये होतो बनासकांठामध्ये. तर बनास डेअरी म्हणून तिथं एक कोऑपरेटिव्ह डेअरी आहे, की ज्याचं डेली मिल्क कलेक्शन मोर दॅन 50 लाख पर डे. ओके. इट्स वन ऑफ द ह्यूज डेअरी ऑल अक्रॉस द वर्ल्ड. आणि ते सगळं कोऑपरेटिव्ह चालवतात. बरोबर आहे. आणि आम्ही बसल्या एक चर्चेमध्ये असं रिफ्लेक्ट ऑन झालं, की डेली 10 कोटी रुपये त्या जिल्ह्याच्या रूरल इकॉनॉमीमध्ये ती डेअरी कॉन्ट्रिब्यूट ओके. करते. म्हणजे जे ॲग्री बेस्ड बिझनेस आहेत, ॲग्री प्रोसेसिंग आहे, त्यामध्ये गुजरातमध्ये पर्टिक्युलरली मिल्कमध्ये बरोबर. जे कोऑपरेटिव्ह मुव्हमेंटचे सक्सेस आहे, बरोबर. ते एक्सेप्शनल आहे. बरोबर. मग असं काय झालं? गुजरातमध्ये चालू राहिली, महाराष्ट्रात डिक्लाइन झाली. मला असं वाटतं, की ओव्हर द पिरियड ऑफ टाईम प्रायव्हेट डेअरीचा रोल महाराष्ट्रामध्ये वाढला. मोठा होत गेला. ओके. तोच गुजरातमध्ये जे फेडरेशन म्हणलं, त्या फेडरेशनने खूप प्रोफेशनल अप्रोच ठेवून त्याला मेंटेन ठेवण्यात आलं. कॉमन ब्रँडिंग ठेवलं अमूलचं, काही फायदा झाला का? हा, तो त्याचं जे फेडरेशन डेव्हलप झालं त्यांनी जो प्रोफेशनल अप्रोच ठेवला, बरोबर आहे. की जे जसं आता 15 एक डेअरीज त्यांच्या फेडरेशनमध्ये आहेत. बरोबर तर आहे. प्रत्येकाला टार्गेट दिलेलं असतं, की इतक्या प्रमाणात तुम्ही बटर मिल्क तयार करा, इतक्या बरोबर आहे. प्रमाणात तुम्ही जे आहे ते कर्ड तयार करा. म्हणजे जे प्रोफेशनल अप्रोच होता, की प्रोडक्शन, सप्लाय, लॉजिस्टिक्स आणि मार्केटिंग, ब्रँडिंग, बरोबर आहे. त्यामध्ये ते जे सक्सेस गुजरातला भेटलेलं आहे, आय वुड से की तेवढं आपण मेंटेन नाही करू शकलो. ओके. पण करता येईल समजा अजूनही आपण ठरवलं. नक्कीच. कारण आपल्याकडे मिल्क प्रोडक्शन खूप सिझेबल आहे. जसं मराठवाड्यातलाही आपण आता मुद्दा घेतला. बरोबर. तर मराठवाड्यामध्ये मिल्क प्रोडक्शन जो आहे, तो फार मोठ्या प्रमाणात उद्योग आहे आणि लोकांची अ, जे इन्कम सोर्स आहे त्यामध्ये फार मोठं कॉन्ट्रिब्युशन. गुजरातमधनं धाराशिवमध्ये आल्यावर काय वाटतं, की समजा काय फरक पडतोय आणि काय करायला पाहिजे असं वाटतं काही? धाराशिव जो आहे तो महाराष्ट्रातला एक वन ऑफ द मोस्ट अंडर डेव्हलप रिजन आहे. पण मी जसं म्हटलं, की महाराष्ट्रामध्ये जे प्रकारची फिलॉसॉफी आहे, त्या फिलॉसॉफीने काम होत आहे, की भाई जसं आता आय थिंक शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा बनला पाहिजे. येतोय. मला असं वाटतं, की गरजेचं आहे. बरोबर. कारण लॉजिस्टिक्स, इन्फ्रास्ट्रक्चर्स जितकं आपलं स्ट्रॉंग असेल, जितकं मजबूत असेल, बरोबर त्या आहे. एरियाचा विकास तेवढा स्ट्रॉंग होतो. बरोबर आहे. कारण तितकं इंडस्ट्रीज येते, तेवढं लॉजिस्टिक कॉस्ट कमी होते, बरोबर आहे. ॲक्सेसिबिलिटी वाढते आणि विकास जो आहे, ज्याला आपण फिजिकल डेव्हलपमेंट म्हणूया किंवा सोशल डेव्हलपमेंट म्हणूया, तो इन्फ्रास्ट्रक्चरने डेव्हलप होतो. बरोबर आहे. आणि देअर वॉज अ टाइम इन हिस्ट्री की धाराशिव used to be a crossroads of North and South India. करेक्ट.
पण फक्त ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जसं निजामाचं शासन होतं तर तेवढं लक्ष त्यांनी दिलेलं नाही त्या क्षेत्राला. बरोबर. लिगसी फॅक्टर्स आहेत त्याच्या. दुसरी गोष्ट पाण्याची उपलब्धता कमी होती आणि जे काही ड्राय अँड अरिड रिजन आहे तो बरोबर. एक ॲडिशनल फॅक्टर तिथे होता. तर या 4-5 हिस्टॉरिकल असेल बाकीच्या ज्या घटना घडल्या त्याच्यामुळे थोडासा तो अंडर डेव्हलप राहिला. बट आय एम होपफुल की ज्या पद्धतीनं कामं होत आहेत बरोबर. नक्कीच एक चांगली अपॉर्च्युनिटी धाराशिवला आहे विकसित होण्यासाठी. ओके. म्हणजे एवढी लोकसंख्या तिथे आहे याचा अर्थ एकेकाळी तिथे समृद्धी असणार. समृद्धी होती. मग ती पुन्हा सुद्धा आणता येईल. जसं आपण तेरचं उदाहरण सांगितलं की 2000 वर्षापूर्वी बरोबर. एक पॉम्पेई ऑफ इंडिया ज्याला म्हटलं गेलेलं आहे बरोबर. ते तिथं होतं. त्याच्यामुळे ते इंडिकेट करते की तो एक समृद्ध रिजन होता. बरोबर. हे जे आपण हेरिटेज टुरिझम वाढवतो तेव्हा आपण ऐतिहासिक अवशेषांना महत्व दिलं पाहिजे, मॉन्युमेंट्स, की हे फोकलोअर, पोवाडे यांना महत्व दिलं पाहिजे? मला असं वाटतं कुठलंही हेरिटेज जे असतं ते फक्त बिल्डिंग नसतं. बरोबर. त्याच्याशी असणारी माणसं, त्याच्याशी असणाऱ्या कथा, त्याच्याशी असणारं जे संगीत, त्याच्याशी असणारं खाणं, या सगळ्या गोष्टी इंटिग्रेट असतात. आणि ते इंटिग्रेट झालं तरच आपण जे सुरुवातीला बोललो की प्रवास म्हणजे तो अनुभव आहे. माझी स्टोरी आहे की मी कुठल्या प्रवासाला जातो आणि मी माझी स्टोरी घेऊन येतो. एक्झॅक्टली. तर आय थिंक हे एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. बरोबर. जसं आपण म्हणतो की आत्ताच आपण म्हटलं की जर पावनखिंडीची लढाई झाली नसती तर पोवाडा ऐकायला भेटला नसतं. आणि पोवाडा ऐकल्यानंतर पावनखिंडीचं महत्व वेगळंच असतं. बरोबर. तर इट इज इंटर. ऐतिहासिक चित्रपटांचे या सगळ्यामध्ये काय रोल समजा ते त्यांना प्रमोट केलं पाहिजे का? मला असं वाटतं की नक्कीच केलं पाहिजे. कारण जी ऐतिहासिक चित्रपट आहेत ती एक फार महत्वाचं काम करतायत की जे लोककथा आहेत, फोकलोर्स आहेत. आय विल नॉट से हिस्ट्री, बट जे लोककथा आहे, फोकलोर्स आहेत आणि बरेच असे महापुरुष आहेत की ज्यांनी फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आपल्या इतिहासामध्ये केलेलं. बरोबर. ते लोकांपर्यंत नेण्याचं काम करतात. बरोबर आहे. ठीक आहे की ते ड्रामॅटाईज असतं, त्याची हिस्टॉरिकल व्हॅलिडिटी डिबेट डिस्कस करता येईल, पण ते जे रोल प्ले करतायत बरोबर ते इम्पॉर्टंटच आहे आणि ते आणखीन जास्त असायला हवं असंही मला वाटतं. म्हणजे अजून भरपूर चित्रपट निघाले पाहिजे. खूप आता किती एक्झाम्पल आहेत. जसं मायनाक भंडारी आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये किती मोठं काम. बरोबर. त्याच्यानंतर त्यांचे जे नेव्हीचे प्रमुख होते ऍडमिरल, आपण ज्याला दर्या सारंग कान्होजी म्हणतो, बरोबर. त्यांची स्टोरी आहे. महाराष्ट्रामध्ये जशा इतक्या स्टोरी आहेत, जसं अहिल्याबाई होळकरांवर मला अजूनही एक चांगला चित्रपट पाहायला भेटलेला. तर तर म्हणजे इतकी सारी अशी लोक आहेत की महापुरुष आहेत की ज्यांनी आपल्या समाज मनावर, आपल्या सिव्हिलायझेशनवर, आपल्या ओव्हरऑल इकॉनॉमिक डेव्हलपमेंटवर फार मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रीब्युट केले. पण आता काय झालं की लोक इतिहासाबद्दल सेन्सिटिव्ह होत चाललेत. त्यावेळेला बनवायला घाबरतात. ते मला असं वाटतं की हा संघर्ष ऐतिहासिक आहे. म्हणजे जेव्हापासून तुम्ही एक नॅरेटिव्ह ठेवता इतिहासाविषयी किंवा कंटेम्पररी सिच्युएशन विषयी, तर त्याच्याविषयी मतभिन्नता असणं हे एक ज्याला असं म्हणतो की जिवंत समाजाचं धोरण. बरोबर. ते पहिलंही होतं, आजही आहे आणि पुढेही राहील. ओके. पण त्याच्या भीतीमुळं किंवा त्याच्या अतिविचारामुळं ज्या लोकांनी आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, बरोबर, त्यांना पुढे न आणणं कदाचित त्यांच्यावर अन्याय होईल. बरोबर. त्याच्यामुळं त्याच्याविषयी मला असं वाटतं की आपण फार चिंता करायची गरज असं वाटत नाही. ओके. इतिहासाचं ओझं झालंय का भारतीय लोकांना? की म्हणजे ओझं असल्यासारखं समजा वाटतं कधी कधी की एन्जॉय न करता लोक एकदम म्हणजे प्रेशर खाली येतात. मला असं वाटतं की हे इम्प्रेशन सोशल मीडियामुळे जास्त मोठं केलं जात आहे. बरोबर. जनमानसांमध्ये ज्यावेळेस असे चित्रपट येतात त्यावेळेस विचार होतो, चर्चा होते आणि तो विचार आणि चर्चा महत्वाची असं मला वाटतं. परंतु जसं तुम्ही म्हटलात की त्याच्या इतिहासामध्ये रमत बसणं, त्याच्यामध्ये काय म्हणता येईल की तुम्ही स्वतःला हरवून जाणं ते योग्य नाही. बरोबर आहे. पण बऱ्याचदा जसं सोशल मीडियाचे ट्रेंड्स जसे दिसतात त्याच्यावरून बऱ्याचदा असं वाटतं की असं तर नाहीये ना, की आपण ओझं तर नाही घेते ना. बरोबर. पण जसं मी म्हटलं की दॅट स्टोरी नीड्स टू बी टोल्ड. बरोबर. सरकारचं हे सगळ्या म्हणजे पर्यटन आणि हे सगळं संस्कृती विकासामध्ये रोल कितपत का खाजगीकडे सोपवलं पाहिजे का सरकारने याच्यात पुढाकार घेतला पाहिजे? नाही, कुठलाही हॉस्पिटॅलिटी बिझनेस हा जितके स्टेक होल्डर्स आहेत त्याच्यामध्ये, त्यामध्ये सारे आहेत. सरकार आहे, खाजगी संस्था आहे, लोकल कम्युनिटीज आहेत, सिव्हिल सोसायटी ग्रुप्स आहेत,
आर्टिसन्स ग्रुप्स आहेत, बरोबर इंडस्ट्री आहे. आहे. तर हे सगळे स्टेक होल्डर्स आहेत आणि कुठलाही हॉस्पिटॅलिटी बिझनेस किंवा एंटरप्राइझिंग ऍक्टिव्हिटी हे सगळ्या स्टेक होल्डर्सला ऑन बोर्ड घेतल्यावरच सक्सेसफुल होऊ शकते. एक्झॅक्टली. सरकारने पण आय थिंक मेरा धरोवर एक कॅम्पेन चालवलेलं आहे. बरोबर आहे. तर असे भरपूर इनिशिएटिव्ह महाराष्ट्रामध्ये पण जसं किल्ल्यांबाबतचे सर्किट बरोबर. डेव्हलप करण्यात आलेलं आहे. प्रसाद स्कीम आहे. बरोबर. आय थिंक महाराष्ट्राच्या स्टेट टुरिझम पॉलिसीमध्ये पण हेरिटेज टुरिझमला प्लेस आहे. बरोबर आहे. कित्येक अशा इंडस्ट्रीज आहेत की जे अशा हेरिटेज प्लेसेसला पुढे येऊन विकसित करण्यासाठी प्रयत्न करतात. बरोबर आहे. त्याचे मॅन्युअल्स डेव्हलप करण्याचं काम कित्येक युनिव्हर्सिटीज करत आहेत. बरोबर. होमस्टे सारखे बिझनेस डेव्हलप होत आहेत की बरोबर. ज्यामध्ये लोकल कम्युनिटीजला ग्रो होण्याची एक संधी मिळते. लीड सरकारने घेतला पाहिजे. आय थिंक सरकार जसं आम्हाला असं वाटतं की एक इंटरेस्टिंग आहे टूर अँड ट्रॅव्हल इंडेक्स एक असतो ऑल ओव्हर. ओके. त्याच्यामध्ये वी आर 39th. ओके. तर 39th प्लेसमध्ये आहोत ऑल ओव्हर इंडिया. आणि जे त्याला त्याच्यामध्ये एक सोशल इंडेक्स आहे ज्याच्यामध्ये जे कल्चरल नॅचरल डायव्हर्सिटी रिफ्लेक्ट ऑन करण्यात येते. तर त्या इंडेक्समध्ये भारत जगातल्या पहिल्या 10 देशांमध्ये येतो. ओके. हे इंडिकेट करतं की आपल्याकडे किती पोटेन्शियल आहे. बरोबर. आणि प्रॉपर त्याला फ्रेमवर्क असणं आणि त्याच्यासोबत लिंक असणारे ऍक्टिव्हिटीज डेव्हलप होणं, प्रोग्राम्स डेव्हलप होणं, आय थिंक ते सध्या चालू आहे. जसं आपण सुरुवातीचा जो मुद्दा घेतला की एम्प्लॉयमेंट जनरेशन मध्ये हॉस्पिटॅलिटी टुरिझम असा बिझनेस आहे की ज्याच्यामध्ये फार कमी एफर्ट्स मध्ये जास्त आपल्या लोकांना रोजगार देऊ शकतो. एक्झॅक्टली. किल्ले दत्तक योजना आहे महाराष्ट्रामध्ये, कसं वाटते, चांगली आयडिया आहे की नाहीये? आय थिंक मी फार त्याच्याविषयी वाचलेलं नाहीये. मी फक्त इथे एक सांगेल की महाराष्ट्राचा किल्ला वाचला पाहिजे. जी स्टोरी आपण लहानपणापासून ऐकतोय, ज्या स्टोरीचा स्वाभिमान आपण घेऊन चालतोय, बरोबर, आणि जी स्टोरी आपल्याला मराठीपण देण्यासाठी फार महत्वाचं काम करते, ती स्टोरी माझ्या फ्युचर जनरेशनला भेटली पाहिजे. बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी किल्ला वाचणं तितकंच गरजेचं आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि अपार्ट फ्रॉम बिझनेस, जे आपण आता हॉस्पिटल बिझनेसचा विचार करतोय, की जर एखादा किल्ला नामशेष होत असेल तर असं समजायला हरकत नाही की त्या किल्ल्यांवर लिहिल्या गेलेल्या कित्येक कथा, कादंबऱ्या, बरोबर आहे. फोकलोर्स, लोककथा, म्युझिक, आठवणी, बरोबर आहे. माझी स्टोरी, त्या सगळ्या नामशेष होत जातील. बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की त्यामुळे किल्ला वाचणं गरजेचं आहे. बरोबर. छान. अजून कुठला तुम्हाला विषय वाटतो ज्यावर आपण असं म्हणजे आय थिंक बऱ्यापैकी जे आपला हेरिटेज, कल्चरल, हॉस्पिटॅलिटी बिझनेसची आपण जे चर्चा करतोय त्याच्यामध्ये ओव्हरऑल इंडियामध्येच, नॉट ओनली इन गुजरात अँड महाराष्ट्र, ऑल ओव्हर इंडियामध्ये खूप पोटेन्शियल. बरोबर आहे. कुंभमेळ्याचं आपण उदाहरण घेतोय. बरोबर. कुंभमेळा एक रिलिजियस ऍक्टिव्हिटी आहे, पण ज्या पद्धतीनं इकॉनॉमीज यामध्ये ट्रान्सफॉर्म होत आहेत, करेक्ट, आणि लोकल कम्युनिटीला खास करून जो त्याचा इफेक्ट मिळतोय, बरोबर, तो कमेंडेबल आहे. बरोबर. तुम्ही ऑलिम्पिकची आपण गोष्ट करतोय, दॅट इज ऑल्सो अनदर इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. बरोबर. म्हणजे ओव्हरऑल इंडियामध्ये जसं मी म्हटलं की जो टूर अँड ट्रॅव्हल इंडेक्स मध्ये जे आपल्याकडे डायव्हर्सिटी आहे ती जगामध्ये टॉप 10 मध्ये आहे. त्या डायव्हर्सिटीचं पोटेन्शियल आपल्याला रिअलाइज करायचंय. बरोबर. आणि मी खूप होपफुल आहे, म्हणजे जितक्या काळापासून मी गव्हर्नमेंटचे ऍक्शन्स, विजन्स, पॉलिसीज आणि एफर्ट्स पाहतोय, महाराष्ट्र असेल, गुजरात असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, बरोबर, एव्हरीबडी इज राईटली ऑन द ट्रॅक. आणि कधी कधी आपल्याला असं वाटतं की यार युरोपमध्ये असं आहे, आपल्याकडे नाहीये, पण मला असं वाटतं की इट्स अ मॅटर ऑफ टाइम की त्या पद्धतीचं अनुभव बरोबर देण्यामध्ये सरकार जे आहे आपलंही तितक्याच तत्परतेने यशस्वी होईल. चांगलं आहे. छान. आज आपण डॉक्टर नवनाथ गव्हाणे यांच्या बरोबर इतिहास, वारसा, पर्यटन आणि गुजरात आणि महाराष्ट्र यांचं आपापसातील संबंध याच्यावर खूप इंटरेस्टिंग चर्चा केली, आणि अशाच प्रकारची चर्चा यापुढे होत राहतील आणि ते आमच्याकडे येतील अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. थँक्यू.